17 सप्टेंबर 1948 हा खरं तर माझा जन्मदिवस. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1 वर्षाने स्वतंत्रता मिळाली ती मला म्हणजे मराठवाड्याला. हो, मी बोलतोय मराठवाडा. आपण पाहताय मास्टोक्रॅट मी गोविंद सांगळे आणि आज आपण पाहणार आहोत की मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांची एक कथा. खऱ्या अर्थानं मी मराठवाडा बोलतो ही सिरीज सुरू करत असताना माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न या ठिकाणी घुंगावले तयार झाले की नक्की ही व्हिडिओची सिरीज बनवण्यामागचं कारण काय असू शकतं. ही व्हिडिओ सिरीज आपण का बनवावी असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि काही गोष्टी त्या नक्कीच काही प्रश्न निर्माण करून गेले आणि त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा तुमच्यासोबत अशा पद्धतीने मी संवाद साधत आहे. मराठवाडा अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली मुंबईसहित अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली ती नागपूर कराराअंतर्गत. हा नागपूर करार काय तर तत्कालीन महाराष्ट्र मुंबई हे वेगळं राज्य होतं, मुंबई हे वेगळं होतं आणि उर्वरित महाराष्ट्र हा वेगळा होता. तर याच्यामध्ये मुंबईसहित उर्वरित पूर्ण मराठी भाषिक यांचं एक राज्य बनवायचं आणि या राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ यांचा समावेश करून एक अखंड अशा पद्धतीचं महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याचं प्रयत्न 1960च्या अगोदर झाले आणि या प्रयत्नांना यश भेटलं ते नागपूर कराराअंतर्गत. या कराराअंतर्गत मराठवाडा आणि विदर्भ हे महाराष्ट्रामध्ये सामील झाले आणि अखंड महाराष्ट्राची निर्मिती ही 1960 साली या ठिकाणी झाली. तत्कालीन महाराष्ट्राचे जे काही नेते मंडळी होती, राजकीय मंडळी होती, क्रांतिकारक होते, यांचा वाटा या अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये नक्कीच आहे. मात्र जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून आजतागायत मराठवाडा आणि विदर्भ यांना काय भेटलं. भारताला स्वातंत्र्य भेटून 75 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आणि या महाराष्ट्राच्या निर्मितीला 65 वर्ष होऊन गेली. 65 वर्षापूर्वी मराठवाडा आणि विदर्भ हे महाराष्ट्रामध्ये सामील झाले. मात्र या 65 वर्षामध्ये काय भेटलं याचा जर एक आलेख आपण जर पाहिला तर एक गोष्ट एक प्रकर्षाने जाणून येते की फक्त आणि फक्त निराशा या ठिकाणी भेटलेली आहे. कुठल्या पद्धतीची निराशा आहे की प्रत्येक वर्षी आपण पाहिलं की ज्या वेळेस या महाराष्ट्र राज्याचं बजेट हे डिक्लेअर केलं जातं, सांगितलं जातं, त्यावेळेस मराठवाडा आणि विदर्भ या दोन जे काही विभाग आहेत यांना सपत्नीक वागणूक या पद्धतीने दिली जाते. निधीची कमतरता, औद्योगिकीकरणाची कमतरता, वाढती बेरोजगारी, शैक्षणिक आणि आरोग्य याच्या कुठल्याही सुविधा नसणे, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा आपण घेतला तर एक कुठे ना कुठेतरी मनामध्ये खल निर्माण होते की अरे आपण खरंच या महाराष्ट्र राज्यामध्ये सामील होऊन घोडचूक केली आहे का. आणि ही घोडचूक का म्हणू नये. आजही आमचा मराठवाड्यामधला शेतकरी, विदर्भामधला शेतकरी हा पारंपरिक शेती करून जगतो. कुठल्याही सिंचनाच्या सुविधा आमच्याकडे नाही आहेत, कुठले उद्योगधंदे आमच्याकडे नाही आहेत. मग जगायचं कसं. पारंपरिक पाण्यावरती, पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असणारी ही शेती, या शेतीमध्ये कुठलाही बागायत फळ जर घ्यायचं म्हटलं तर ते घेता येत नाही कारण पाण्याची कमतरता आहे. जिरायती शेती आहे, याच्यावरती उपाय काय. इतक्या वर्ष का पाण्याच्या सुविधा तुम्हाला निर्माण करता आल्या नाहीत. आजही आमचा भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, गुन्हेगारी क्षेत्र म्हणून आमचा मराठवाडा ओळखला जातो. औद्योगिकीकरण नाही, मागासलेला भाग म्हणून आमचा भाग ओळखला जातो. का ओळखला जातो. ही आमची ओळख जी निजामाच्या काळामध्ये होती तीही आज 65 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतरही आमची ओळख तीच आहे. याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोण घेणार. तत्कालीन 1960 पासून तर आजपर्यंत असणारे सर्व राजकीय पुढारी, सर्व सरकारी हे या परिस्थितीला जबाबदार आहेत. त्यासोबत त्या प्रत्येक जिल्ह्यातील, माझ्या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पुढारी हा या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. शेती, पारंपरिक शेती करत असताना आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, वेअरहाऊसेसच्या सुधारणा नाहीत, या अवकाळी पावसानं होणारं नुकसान ह्याच्यापासून वाचण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नाहीत.
कधी ना कधी जर कुठलं उत्पन्न आपल्या शेतीमधून जर निघलं तर त्याचं संरक्षण करण्यासाठी, त्याला कुठेतरी स्टोअर करण्यासाठी वेअर हाऊसेसची सुविधा सुद्धा या मराठवाड्यामध्ये उपलब्ध करून दिली गेलेली नाही. नाईलाजानं कुठलंही उत्पन्न निघलं तर त्याला ते उत्पन्न निघल्याच्या नंतर काही दिवसांमध्ये हे व्यापाऱ्याला विकावं लागतं. त्याचं महत्त्वाचं कारण मग त्याला तिथे फायदा होऊ नाही तर तोटा होऊ. जास्त वेळा प्रत्येक शेतकऱ्याला आपलं हे निघालेले धान्य हे तोट्यामध्ये विकावं लागतं. जो त्याच्या उत्पन्नासाठी जो खर्च आला आहे, म्हणजे ते निर्मिती करण्यासाठी, पेरणी, नांगरणी, हे सर्व करण्यासाठी, मशागत करण्यासाठी जो खर्च आला आहे, तोही खर्च या शेतकऱ्याचा मराठवाड्यात निघत नाही. हमीभाव दिला जात नाही. पण शेतकऱ्यांनी उत्पन्न काढलं तर त्याला स्टोरेज करण्यासाठी वेअर हाऊसेसची सुविधा द्या. त्याही सुविधा आमच्या शेतकऱ्याला दिल्या जात नाहीत आणि त्या अनुषंगाने त्यांचा शेतमाल बाजारभावामध्ये कमी दरामध्ये जेव्हा विकावं लागतो आणि त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचा हातोनात अशा पद्धतीचं नुकसान होतं. आणि या नुकसानीला जबाबदार कोण? या हमीभावाची कुठलीही गॅरंटी सरकार घेत नाही. आपण पाहतो की राजकीय पुढारी या हमीभावाच्या नावाखाली फक्त आणि फक्त राजकारण करतात. ते केंद्र सरकार असो नाही तर राज्य सरकार असो. 3 अधिवेशनं पूर्ण वर्षभरामध्ये राज्यामध्ये होतात आणि केंद्रामध्ये होतात. त्या कुठल्याही अधिवेशनामध्ये हमीभावाचा कुठलाही प्रश्न, कुठलाही आमदार या ठिकाणी मांडताना दिसत नाही. आमच्या विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू असताना आमचे वेगळेच विषय गाजत असतात. आमचे विषय काय असतात तर कोणीतरी गुवाहाटीला गेलं, त्याने तिकडे काय केलं, सध्या काय चाललंय, अहो जे रियालिटीचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, औद्योगिकीकरणाचे प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न बाजूला राहिले आणि तिसऱ्याच गोष्टीवरती चर्चा करत बसतात. तुमचा राजकीय इंटरेस्ट तुमच्या जवळ ठेवा. राजकीय चर्चा करण्याचा प्लॅटफॉर्म ही विधानसभा किंवा लोकसभा नाही आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी मतदान करून पाठवलंय तर ते आमच्या गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी, आमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी. मात्र ही कुठलीही घटना, ही कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आम्ही टाकलेलं मत वाया गेलं की काय, अशा पद्धतीचे प्रश्न आमच्या समोर निर्माण होतात. आम्ही मनापासून मतदान करतो. कुठं ना कुठेतरी आम्हाला अपेक्षा असते की आम्ही ज्या नेत्याला या ठिकाणी निवडून दिले, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पाठवलंय, ते आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. मात्र काही नेते इतके दळभद्रे आहेत की ते त्यांच्या 5 टर्म जरी झाल्या, 5 वर्ष जरी कंप्लीट झाली तरी विधानसभेमध्ये एक साधा प्रश्न विचारताना सुद्धा दिसत नाही. असेही नेते या महाराष्ट्रामध्ये, आमदार, खासदार असे या ठिकाणी आहेत. आणि अशा लोकांना मतदान करतो आम्ही. त्याच्यामध्ये त्यांची चूक तर राहायची, एक सर्वसामान्य माणूस म्हणून, एक जनता म्हणून आमची चूक आहे की आम्ही अशा दळभद्र लोकांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. शब्द टोचत असतील, मात्र या शब्दांच्या पलीकडच्या भावना जर तुम्ही जाणून घेतल्या तर हे नक्कीच लक्षात येईल की आज जी परिस्थिती या मराठवाडा आणि विदर्भावरती आलेली आहे, याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत असणारी राजकीय मंडळी हात काढून घेते आणि जनतेला वाऱ्यावर सोडून देते. आज तुम्ही पाहतो की तुम्ही पाठीमागे बीड जिल्हा खूप गाजला. काय बीड जिल्ह्याचं महत्त्व? बीड जिल्हा ही संतांची भूमी आहे. मात्र या बीड जिल्ह्याचा एक भाव अशा पद्धतीने करण्यात आला की बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा, ही त्याची जुनीच ओळख आहे. मात्र या दुष्काळासोबतच बीड जिल्ह्याला अजून बाकीच्या उपाधी देण्यात आल्या की बीड जिल्हा हा गुन्हेगारीचा जिल्हा आहे, बीड जिल्हा हा बेरोजगारांचा जिल्हा आहे. अरे काय ओळख आहे आमच्या जिल्ह्याची? आमच्या जिल्ह्यांचं नाव मोठं केलं संतांनी. आद्यकवी मुकुंदराजे आमच्या बीड जिल्ह्यामधून येतात. नाथांची भूमी म्हणून बीड जिल्ह्याला ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 9 नाथ सांगितलेले आहेत. त्या 9 नाथापैकी कमीत कमी 3 ते 4 नाथांच्या समाध्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत. परळीसारखं ज्योतिर्लिंग आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. मात्र ज्या पद्धतीची बदनामी त्या ठिकाणी केली गेली आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी दाखवलं गेलं ते आम्हाला मान्य नाही. हे सगळं चित्र रंगवण्यामध्ये कोणाचा हात आहे? फक्त आणि फक्त राजकीय पुढाऱ्यांचा. आम्ही काय पाहतोय? एक तरुण म्हणून आम्हाला काय पाहिजे? आज या ठिकाणी आज जर आपण एक स्थिती जर या मराठवाड्यात जर पाहिली तर तुम्हाला नक्की सांगतो की मराठवाड्यामध्ये जे मुलं शिक्षणासाठी बाहेर जातात, कारण शिक्षणाच्या सुविधा आमच्या मराठवाड्यामध्ये नाहीतच. एकटं संभाजीनगर जर सोडलं तर इतर कुठल्याही 8 जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या, संभाजीनगर सोडलं तर इतर 7 जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही आहेत.
इंजिनिअरिंग कॉलेजेस तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहेत, मेडिकल कॉलेजेस नाही आहेत, फार्मसी कॉलेजेस सुद्धा नाही आहेत. मग 11वी-12वी झालं की कुठलंही व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी आमच्याकडच्या मुलांना बाहेर जावं लागतं. पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी जावं लागतं. आणि एकदा का ही मुलं बाहेर गेली की परत येण्याचा कुठलाही मार्ग या ठिकाणी नाही, कारण त्यांनी जे शिक्षण घेतलेलं असतं त्या शिक्षणाशी रिलेटेड असणाऱ्या नोकऱ्या या फक्त आणि फक्त पुणे, मुंबई या ठिकाणीच असतात. कारण आमचे जिल्हे हे उदासीन आहेत, आमचे जिल्हे हे उदास आहेत, काही नाही आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त सरकारी नोकर राहतात. कारण जी मुलं शिकायला बाहेर गेली ती बाहेर शिकायला गेली. विस्थापितांची संख्या किती प्रकारे वाढली, किती प्रमाणामध्ये वाढली. 12वीला शिकणारी 50% मुलं ही आज त्याच्या होम डिस्ट्रिक्टमधून पुणे, मुंबईच्या ठिकाणी विस्थापित होत आहेत. का विस्थापित होत आहेत? फक्त आणि फक्त नोकऱ्यांच्या शोधासाठी. अरे ह्या जर नोकऱ्या जर तुम्ही त्याच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये जर त्याला उपलब्ध करून दिल्या तर एक लक्षात घ्या की पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी होणारी गर्दी देखील कमी होईल. आता सरकारला हे करायचं नाहीये. अहो तुम्ही औद्योगिकीकरण फक्त एकाच ठिकाणी वाढवत चाललाय. तुम्हाला चाकण MIDC मोठी करायची आहे, तुम्हाला शिक्रापूर MIDC मोठी करायची आहे, तुम्हाला इकडे सुप्यातली MIDC मोठी करायची आहे. पण महाराष्ट्रामधील उर्वरित जिल्ह्यांचं काय 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 या इतर जिल्ह्यातल्या मुलांनी फक्त शिक्षणाचं तिथं राहायचं, 12वीपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घ्यायचं, त्याच्यानंतर बाहेर यायचं आणि इकडे येऊन चाकरी करायची. अहो तुम्ही द्या ना, या प्रत्येक जिल्ह्याच्या मुलाला त्याच्या जिल्ह्यामध्ये नोकरी उपलब्ध करून द्या, त्यांचे होणारे स्थलांतर वाढतील. इतर जिल्ह्यातून या पुणे, मुंबईमध्ये येणारे लोंढे थांबतील. एवढ्या पद्धती असे इतक्या मोठ्या प्रमाणाची उदासीनता या सरकारमध्ये अशी दिसते की विचारायची सोय नको. अहो जोपर्यंत तुम्ही औद्योगिकीकरणाचं डिसेंट्रलायझेशन करत नाही, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण करत नाही, तोपर्यंत कुठल्याही जिल्ह्याचा विकास या ठिकाणी होणार नाही. ती साधी गोष्ट या सरकारला कळू नये. पण ही गोष्ट न समजणे इतपत हे सरकार मूर्ख नाही. मात्र त्यांना माहिती आहे की इतर ठिकाणी जर डेव्हलपमेंट करायची झाली तर जास्त पैसा जाईल. कारण आता तिकडे जर डेव्हलपमेंट करायची झाली तर ते तुम्हाला स्क्रॅचपासूनच करायची, सुरुवातीपासूनच करायची. आणि उद्योगधंदे खूप उदासीन आहेत, त्यांनाही पुणे, मुंबई सोडून कुठे जाऊ वाटत नाही. अहो तुम्ही सरकार आहात ना, यांना तुम्ही तिकडे जाण्यासाठी फोर्स करा. पण त्यांना फोर्स काय, तुम्ही ज्या ठिकाणी कमी पाडलाय हे सरकारने एक पद्धतीने आकलन करून पाहायला पाहिजे. आज मराठवाड्यामध्ये असे भरपूर जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे नाही आहे. अहो 75 वर्षामध्ये आणि राज्याच्या निर्मिती झाल्यापासून 65 वर्षामध्ये तुम्हाला रेल्वेचं सुद्धा जाळं या ठिकाणी निर्माण करता आलं नाही. ज्या ठिकाणी तुम्ही पुणे, मुंबईच्या ठिकाणी मेट्रो, लोकल, हायपरलूप ट्रेन्स याचे स्वप्न पाहता, त्या ठिकाणी एक साधी लोकल ट्रेन, एक आगगाडी सुद्धा आमच्या मराठवाड्याच्या काही काही शहरामध्ये जात नाहीये. रेल्वेचा एक सिंगल ट्रॅक सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. एवढी शोकांतिका, काय पाप आहे, काय चूक आहे या मराठवाड्यातल्या लोकांची. एवढी चूक आहे आम्ही मराठवाड्यामध्ये, आम्ही महाराष्ट्रामध्ये सामील झालो, ही आमची चूक आहे का? ही जर आमची चूक असेल तर या सरकारने स्पष्टपणे सांगावं. आम्ही आमचा स्वतंत्र मराठवाडा सांभाळण्यासाठी नक्कीच समर्थ आहोत. पण आम्हाला ते नको आहे. आम्हाला पूर्ण अखंड असं महाराष्ट्र मराठी भाषिक राज्य या ठिकाणी पाहिजे. पण आमची अपेक्षा एकच आहे की येणाऱ्या प्रत्येक सरकारनं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागाकडे, या प्रत्येक विभागाकडे एका नजरेनं आणि त्यांना प्रत्येकाला योग्य आणि इक्वल लेवलची वागणूक या ठिकाणी दिली पाहिजे. 2019च्या अगोदर एक मराठवाडा वॉटर ग्रीड नावाचा प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या काळामध्ये मंजूर झालेला होता. अहो 2019ला सरकार बदललं कीच त्या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. काय कारण होतं? का मराठवाड्याच्या लोकांना पिण्यासाठी पाणी लागत नाही का? पाणी फक्त मराठवाड्याची का ही पाणी फक्त पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी? तुम्हाला धरणं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिजे, सगळे साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिजे आणि तुम्हाला ऊसतोड कामगार मात्र मराठवाड्यातले हवेत का? ही मानसिकता बदला कुठेतरी. जोपर्यंत ही मानसिकता तुम्ही बदलणार नाही ना, तोपर्यंत आमच्या मराठवाडा विदर्भाचा विकास होणार नाही. हा विचार प्रत्येक मराठवाड्यातल्या व्यक्तीनं केला पाहिजे, प्रत्येक मराठवाड्यातल्या राजकीय पुढाऱ्याने या ठिकाणी केला पाहिजे. अजून एक आमच्या मराठवाड्याचं एक बॅड लक आहे, एक बिननशिबी मराठवाडा आमचा आहे. तो राजकीय दृष्ट्या जर आम्ही पाहिलं तर गुलामगिरी ही आमच्यावरती थोपली गेलेली आहे. आमच्या मराठवाड्याचा प्रत्येक पुढारी हा एकतर दिल्लीचा चाकर आहे, एकतर बारामतीचा चाकर आहे.
स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आमच्या मराठवाड्यातल्या कुठल्याही नेत्याचं नाही आहे. असो, त्यांना काय फरक पडतो, कारण त्यांची मुलं, त्यांच्या मुलांना आमच्यासारखा संघर्ष करण्याची आवश्यकता नाही आहे ना. कारण प्रत्येक आमदार हा त्याच्या मुलाची सेटिंग आमदारकीसाठी नाही तर खासदारकीसाठी लावतच असतो. कारण ज्यावेळी तो आमदार रिटायरमेंट घेणार असतो त्यावेळी त्याच्या जागेवरती त्याचाच मुलगा येणार असतो. त्याचा कुठला कार्यकर्ता त्या आमदाराची जागा घेणारा नसतो. हे न कळण्या इतपतही आम्ही मूर्ख नाहीत, पण आम्ही सामान्य आहोत. हे राजकारण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती येऊन हा यशवंतराव चव्हाणांसारखा मोठा माणूस बनेल, वसंतदादा पाटलांसारखा बनेल, वसंतराव नाईकांसारखा बनेल. तो महाराष्ट्र आता राहिलेला नाही आहे. आता हा राहिलेला महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त घराणेशाहीवरती या पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे. बरं, तेही या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहन केलं. आता आमच्या मराठवाड्याला सुद्धा याच पद्धतीचं ग्रहण या ठिकाणी लागलेलं आहे की राजकीय कुठल्याही पद्धतीचा बदल होताना हे आमच्या मराठवाड्यामध्ये दिसत नाही. आपण बोलत होतो की या ठिकाणी आरोग्य हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आमच्या मराठवाडा काय अखंड महाराष्ट्रामध्ये हा विषय आहे. आपण पाहतो की सरकार ज्या टायमाला इन्कम टॅक्स जमा करतं त्यावेळी सरकार 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस घेतं प्रत्येकावरती. ज्यावेळी तुम्ही इतके पैसे जमा करता, प्रत्येक टॅक्स पेअरकडून तुम्ही हा सेस घेता, मात्र आज जर खेड्यापाड्यामध्ये गेलं तर मुलांना बसायला बेंच नाही, त्यांच्या शाळेला छत नाही, पडलेल्या भिंती आहेत, शिकवायला शिक्षक नाही, लघवीला संडासला जाण्यासाठी मुताऱ्या नाहीत, आगंदाऱ्या नाहीत, शौचालय नाहीत. इतकी शोकांती का? तुम्ही या पैशाचं काय करता? इतका पैसा फक्त ह्या 2 गोष्टींच्या नावाखाली दिलेला जात असताना या सुविधांचा दुष्काळ अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. हे का होतंय? मग आमच्या समोर हा प्रश्न उभा राहतो की आम्ही जो टॅक्स भरतो, जो टॅक्सचा पैसा आम्ही देतो, तो पैसा नक्की झिरपतोय कुठे? राजकीय पुढाऱ्यांच्या खिशात चाललाय का अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये चाललाय? आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्याची तीच बोंब आहे. सरकारी दवाखान्यामध्ये जा, तुमच्याकडे ना सिटी स्कॅनची व्यवस्था, ना तुमच्याकडे ब्लड टेस्टिंगची व्यवस्था, ना तुमच्याकडे MRIची व्यवस्था, तुमच्याकडे स्टाफ नाही, तुमच्याकडे डॉक्टर नाहीत, पेशंट आले तर त्यांना झोपण्यासाठी बेड नाहीत, अस्वच्छता तर विचारायलाच नको, जिकडे पावा तिकडून घाण वास. याची जबाबदारी घेणार कोण? सरकार म्हणून तुम्ही झोपलात का काय? आणि ह्या जर सुविधा तुम्हाला आमच्याकडून पैसे घेऊन जर देणं होत नसेल तर तुम्ही काय करता सरकारमध्ये बसून? केंद्र सरकार असो नाही तर राज्य सरकार असो, यांनी जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक सन्मानजनक आयुष्य कसं जगता येईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे विस्थापन तुम्ही थांबवा. जोपर्यंत या तरुणांचं विस्थापन थांबत नाही तोपर्यंत त्यांचे असणारे होम डिस्ट्रिक्ट हे डेव्हलप होऊ शकत नाहीत. ज्या त्या जिल्ह्यातला तरुण ज्या त्या जिल्ह्यामध्ये जर राहिला आणि तिथे जर काम करू लागला तर एक साधी गोष्ट आहे की त्या शिकायचं जी क्रयशीलता आहे त्या जिल्ह्याची ती वाढेल, जे चलन आहे चलन निर्मिती त्या ठिकाणी वाढेल. आणि जोपर्यंत एखाद्या जिल्ह्यामध्ये पैसा वाढत नाही तोपर्यंत तिथे डेव्हलपमेंटही होत नाही. ही साधी गोष्ट कळत नाही. हे न कळण्याइतपत सरकार मूर्ख नाही आहे, मात्र सरकार झोपेचं सोंग घेऊन त्या ठिकाणी बसलेलं आहे. त्यांना माहिती आहे कोणी काही बोलत नाही. मेलेल्या सापावरती किती धोपाट्या घातल्या तर त्या सापाला तो साप परत मरू शकत नाही, त्याला काही होत नाही. अशा पद्धतीने मेलेल्या सापाचं सोंग या सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि हातामध्ये काठी घेऊन उभा आहे आमचा माणूस. त्याला कळतच नाही की हे सरकार निगरगट्ट आहे, मेलेलं सरकार आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. आम्ही येतोय प्रत्येक पंचवार्षिकला, विधानसभेला मतदान करतोय, लोकसभेला मतदान करतोय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला मतदान करतोय. आमचा उपयोग फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केला जातोय. मात्र कुठल्याही पद्धतीची सुविधा ज्यावेळेस आम्हाला देण्याची वेळ या सरकारकडे येते त्यावेळेस सरकार अशा हातवर करून म्हणतं की अरे आपल्याकडे तर पैसाच नाही आहे, हे करू ते करू, मात्र कुठलीही गोष्ट होताना दिसत नाही. आज जर तुम्ही 2 व्हीलर बाहेर घेऊन रोडने जर चाललात ना तर 10 पोलीस रस्त्यावरती उभा असतात. कशासाठी? लुटमार करायसाठी. एक नवीनच स्कीम आणली आहे HSRPCची नंबर प्लेट. जेव्हापासून मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाली, गाड्या रस्त्यावरती आल्या, जुन्याच नंबर प्लेट होत्या ना, त्याच्यावरती इतक्या वर्ष चाललं तुम्हाला, पण आता ही नवीन नंबर प्लेट आणली, याच्यामधून तुम्ही
एका नंबर प्लेटसाठी, टू व्हीलरच्या नंबर प्लेटसाठी GST आणि प्लस त्याची प्राईस घेता तुम्ही 550 रुपये एकाकडून घेताय एका टू व्हीलरची, आणि प्रत्येकाला तुम्ही कंपल्सरी केलंय. अहो ह्याच्यामध्ये तुम्ही किती काळा बाजार केलाय आणि ह्याच्यामधून तुम्ही किती पैसा उकाळलाय हे सांगायला नको. तुम्हाला नंबर प्लेट महत्वाची आहे, तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स हवा आहे, तुम्हाला गाडीला हेल्मेट हवं, पण लाज वाटू द्या. ज्या गाडीसाठी तुम्ही इन्शुरन्स मागता, जे हेल्मेट तुम्ही मागता, मात्र त्याच गाड्या चालायसाठी तेच हेल्मेट घालून चालणाऱ्या माणसासाठी रस्ते कुठे आहेत? डोक्यात काले खड्डे पडले तुमच्या रस्त्यांवरती. एका पावसामध्ये तुम्ही केलेले रस्ते वाहून जातात. काय हे? याची जबाबदारी कोण घेणार? आमच्या गाडीला इन्शुरन्स नसलं की तुम्ही 2000 रुपयाचा फाईन मारणार. फक्त इन्शुरन्स नाही त्याच्यामुळे. अहो इन्शुरन्स काय, तुम्ही गाडीचा इन्शुरन्स विचारताय, त्या गाडीवर जो व्यक्ती तो गाडी चालवतोय त्या व्यक्तीचा इन्शुरन्स काय? त्या पद्धतीचा इन्शुरन्स तुम्ही आतापर्यंत विचारलाय का? तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स महत्वाचा. याचं एकमेव कारण म्हणजे ज्या कंपन्या आहेत इन्शुरन्स विकणाऱ्या, त्या इन्शुरन्स विकणाऱ्या कंपनीची तुम्हाला दलाली करायची, म्हणून तुम्हाला गाडीला इन्शुरन्स हवा आहे. हेल्मेट काय, हेल्मेट तयार करणाऱ्या कंपन्यांचा धंदा झाला पाहिजे म्हणून हेल्मेट सक्ती आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये, की हेल्मेट घालूनही ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोकांचे जीव गेलेले आहेत. अलग लक्षात. मात्र फक्त आणि फक्त धंदे चालले पाहिजे ज्या लोकांचे, म्हणून तुम्ही इन्शुरन्स कंपल्सरी करताय, कुठे हेल्मेट्स कंपल्सरी करताय. मात्र ज्या बेसिक सुविधा, रस्त्यांच्या सुविधा आहेत, रस्त्याची दुरुस्ती असेल, डांबरीकरण असेल, या गोष्टींकडे मात्र सरकार डोळे झाकून बघते. खड्ड्यातून लोक जात आहेत, रस्त्यावरती खड्डे पडलेत, पाणी साचतंय, पुढं खडी आहे, अस्वच्छता आहे, या गोष्टी मात्र दिसत नाहीत. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला फाईन मारता, मग आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आम्ही कोणाला फाईन मारायचा? याचं एक आम्हाला कुठेतरी माध्यम द्या की जेणेकरून लोकही फाईन मारतील तुम्हाला, सरकारला. एखाद्या ठिकाणी रस्ता असेल तर जो रस्ता ज्या कॉन्ट्रॅक्टरने बनवलाय आणि ज्या मंत्रालयाने तो रस्ता बनवलाय त्यांच्यावरती फाईन मारण्याचा अधिकार द्या आमच्यासारख्या लोकांना. देऊ शकता काय तुमची दानत? तेवढी दानत असेल तर सांगा. आम्हाला माहिती आहे तुमची दानत नाहीये. तुमचं फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे भरण्याचं काम हे प्रत्येक सरकार, येणारं प्रत्येक सरकार करत आहे. हे कुठल्या एका सरकारबद्दल बोलत नाहीये, तर आजपर्यंत झालेल्या भारतामधील आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या सरकारांबद्दल मी बोलतोय. आणि ही फक्त मराठवाड्याची कथा नाहीये, अखंड महाराष्ट्राची कथा आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत हा माणूस शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आणि एकदा का या मराठी माणसाच्या, मराठवाड्यातल्या जनतेच्या मनामध्ये जे आग जर पेटली, तर लक्षात ठेवा, मराठवाडा हा महाराष्ट्रापासून वेगळा होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. मात्र तो विचार आमच्या मनामध्ये येत नाही, आम्ही तो आणत नाही, कारण आम्हाला अखंड महाराष्ट्राची आवड आहे. आम्ही अखंड महाराष्ट्राचे चाहते आहोत. मात्र सरकारने कुठंतरी आमच्या विचारांचा या ठिकाणी पॉझिटिव्हपणे विचार केला पाहिजे. आणि आम्हाला ज्या सुविधा हव्या आहेत, जो अन्याय आमच्यावरती होतोय त्याचं कुठं ना कुठंतरी एक सोल्युशन या ठिकाणी फाइंड आउट करून आम्हाला दिलं पाहिजे. तर जोपर्यंत सरकार हे काही करणार नाही तोपर्यंत लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये धुमसत राहणार असंतोष अशाच पद्धतीने धुमसत राहणार. आणि एक ना एक दिवस याचा अशा पद्धतीने स्फोट होणार की कुठलंही सरकार याला रोखू शकणार नाही. त्याच्यामुळे वेळीच तुम्हाला सावध व्हायचंय. हा असंतोषाचा अनुभव अशाच पद्धतीने वाढवून द्यायचा आहे, हे या सरकारच्या हातात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी जे काय मत व्यक्त केलं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.